नमस्कार श्रोते हो. तुम्ही ऐकत आहात रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा. श्रोते हो, कलादर्शन या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. लोककला ही आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. बदलत्या काळात आधुनिक संगीताची अनेक साधनं आली, पण आपल्या मातीतल्या वाद्यांचा नाद अजूनही मनाला तितकाच भावतो. अशाच एका पारंपरिक वाद्याचा म्हणजेच संबळाचा ठेका आज अनेक तरुणांपर्यंत पोहोचवत असलेला एक युवा कलाकार आज आपल्या सोबत आहे. वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी लोककलेचा वारसा जपण्याचं आणि पुढे नेण्याचं काम करणारे युवा संबळवादक अजय काटे आज आपल्या कलादर्शनमध्ये उपस्थित आहेत. अजय, रेडिओ देवगिरीवर तुझं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार ताई. अजय, सगळ्यात आधी आम्हाला तुझ्याविषयी आणि तुझ्या कुटुंबाविषयी जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. हो, नमस्कार. माझं पूर्ण नाव अजय विजयानंद काटे, राहणार छत्रपती संभाजीनगर आणि मी सध्या SB कॉलेजमध्ये सेकंड इयरची एक्झाम दिलेत. आता मी थर्ड इयरची तयारी करत आहे आणि मी तिथे म्युझिकमधून करिअर करण्याचं ठरवलं पुढे. आणि मी संबळमध्ये आणि शाहिरीमध्ये माझी लोककला जोपासण्याचा प्रयत्न करत आहे. आणि माझी फॅमिली बॅकग्राऊंड म्हणलं तर आमची फॅमिली पोटजात म्हणजेच आमची गोंधळी आहे. म्हणून ही जी काही संबळाची कला आहे आमची, ही पिढ्यानं पिढ्या चालत आलेली आहे. जशी की 5-6 वर्षाची नाही कोण, ती आमची जपत जपत आलेली परंपरा आहे. ही गोंधळी जात आमची ही मूळ असल्यामुळे ही संबळाची कला म्हणजे आमची चालत आलेली आहे आणि ती मी पुढे नेण्याची अशी माझी इच्छा आहे. वा, नक्कीच. तुला संबळाची आवड तुला कशी लागली आणि या क्षेत्रात येण्याची प्रेरणा तुला नेमकी कोणाकडून मिळाली? तसं तर संबळाची आवड म्हणजे मला 6वी-7वीला लागली. कारण की त्या अगोदर वडील ज्या बॅकग्राऊंडमधून आले की ते फार वाईटमधून बिकट काळातून आले की त्यांना म्हणजे जे 2 वेळचं खायचं होतं तेही भेटत नव्हतं. ते गावाकडचे असले. जालना जिल्ह्यामध्ये त्यांचं कोडी कारला असं गाव होतं. त्या ठिकाणी ते लहानपणापासून म्हणजे त्यांनी जे बघितलंय की त्यांना ते अन्न मिळत नव्हतं 2 टाईमचं वगैरे. त्यांचे वडील ते गावोगावी जाऊन दिवसभर फिरून जे काही त्यांना मिळायचं मग त्याच्यावर घरदार चालायचं. कारण की तेव्हा त्यांचं होतं की जेव्हा वाजेल तेव्हाच घरात भाजेल, अशी ती होती परिस्थिती. त्यामुळे वडिलांनी मला जवळपास म्हणजे ही कलेत येण्याची इच्छा नव्हती की त्यांनी मी शिक्षण करावं. पण काय राहतं, तो रक्त राहता की रक्ताकडे जाता असं म्हणतात. ती कला मी कुठेतरी असं खडदड काहीतरी वाजवायचं, पण वडिलांची इच्छा नव्हती. पण ते माझं ते चालूच राहायचं. वडील म्हणजे का तुला करायचंय का याच्यात करिअर? मग वडील म्हणले जर करिअर करायचं असेल तर तू कुठेतरी जाऊन योग्य माणसाकडे जाऊन ही कला शिक. मग आमचेच आजोबा म्हणजे वडिलांचे काका होते पांडुरंगजी घोटकर यांचे बंधू गुरुवर्य दत्ताजी लक्ष्मणराव घोटकर. हे संबळा म्हणजे एवढे पारंपरिक वाजवायचे की त्यांना संबळ सम्राट अशी पदवी मिळाली. वा वा वा. आणि ते पांडुरंग घोटकर म्हणजे जे त्यांचे बंधू, त्यांनी आपले अनेक हिंदी चित्रपट, मराठी चित्रपट त्यामध्ये त्यांनी ढोलकी वाजवली आहे. त्यांचे ते बंधू. वा. आणि ते मला गुरु म्हणून लाभले. माझे हे भाग्य आहे. आणि त्यांनी पण त्यांची साथ मला फक्त 1-1.5 वर्ष लाभली. कारण की त्यांच्या दुःखात आजाराने त्यांचं निधन झालं. त्याची मला खंत आहे. जर ते माझ्यासोबत आतापर्यंत जर असते तर मी माझा संबळ हा काहीतरी वेगळा असता. पारंपरिकता त्याच्यातली वेगळी असते, पण आताच्या काळातली ती जे काही संबळ वाजवण्याची पद्धत आहे ती काही वेगळी आहे. आणि त्यांची जी पारंपरिक वाज होता तो जर मला मिळाला असता तर आज संबळ वेगळ्या लेवलचा असता. नक्कीच नक्कीच. म्हणजे तेव्हापासून मला संबळाची आवड लागली त्यांच्यापासून. नक्कीच. तू आत्ताच सांगितलं की तुला त्यांच्याकडून म्हणजे तू आत्ता शिकायची सुरुवात केली, पण त्यांचं दुःखद निधन झालं. मग त्याच्यानंतर तुला दुसरे गुरु म्हणून कोण लाभले आणि तुला त्यांच्याकडून काय मार्गदर्शन मिळालं? त्यांच्याकडे शिकलेले गुरुवर्य कल्याणजी उगले हे जालन्याचे आहेत. ते पांडुरंग घोटकर गुरुजींकडेही शिकले आणि आमचे दत्ताभाऊ घोटकर यांच्याकडेही शिकले. मग मी त्यांच्याकडून पुढचं संबळ शिकण्याचे केलं, त्यांच्याकडून शिकतोय. अरे वा. मग मला सांग, संबळ शिकताना सुरुवातीच्या काळात तुला कोणती मोठी आव्हानं आली का? म्हणजे तुला अडचण अशी काही निर्माण झाली होती का? अडचण फक्त एवढीच होती की जे बोल दिले मला सुरुवातीला तो लवकर बसत नव्हता. म्हणजे 10 ते 15-20 दिवस तो एक बोल बसवायला जायचा. एवढीच अडचण. नाही तर जाण्या येण्याची काही अडचण नव्हती. वडील सोडायचे आणायचे, बस तेवढीच अडचण. बाकी काही मोठी आव्हाने नव्हती. आजच्या तरुण पिढीमध्ये लोककलेबद्दलचं आकर्षण थोडंसं कमी आहे किंवा काही जणांमध्ये असतं, पण मग ते पुढे येत नाही. तर तुला याच्या बाबतीत काय वाटतं? माझ्या मते आपल्या आताचा काळ म्हणतात की जी मुलं आहे आमची, त्यांना काय रॅप सॉन्ग वगैरे असं आवडतात. पण आता काही शो अशी निघलेत, ती लोकसंगीत अशी निगडीत आहे. त्यांच्यामुळे आता जी आपली लोक पावत चालली जी लोककला होती, जे काय त्याच्यात ती वाद्य होते, त्यांनी ती पुढे आणली आणि त्यांच्याद्वारे आता ती आपली जी लोककला आहे ती आता तरुण पिढीला आवडायला लागली. त्यामुळे मला तरी वाटतं की ही लोककला आणखी तशीच पुढे जावा आणि आमच्यासारख्या माझ्यासारख्या कलावंत नवतरुण मुलांनी ती कला ही पुढे नेण्याचा प्रयत्न करावी.
अशी माझी इच्छा आहे. नक्कीच नक्कीच. तुझ्या आयुष्यातील म्हणजे पहिला सार्वजनिक कार्यक्रम तू केव्हा केलास आणि त्यावेळचा अनुभव कसा होता? माझ्या आयुष्यातला तर 2024 मधील युवक महोत्सव हा माझ्यासाठी खूप खास होता. कारण की तेव्हा मी जे काही प्रयत्न केलेत, कष्ट केलेत म्हणजे ते फार वेगळे होते. म्हणजे मी दररोज ते प्रॅक्टिससाठी जी काही लोककलेमध्ये मी काय पोवाडा गाणार होतो, गोंधळ गाणार होतो किंवा जे काही म्हणजे लोकनाट्य असेल त्याच्यामध्ये हार्मोनियम वाजवली तुमच्यासोबत. ती मी जे काही केले पण त्याच्यासाठी मी रोज 5 किलोमीटर येणं जाणं हे सायकलीहून केलंय. त्याच्यावर संबळ नेणं वगैरे ते कष्ट घेतलेत आणि त्याचं मला फळ मिळालं. ते कसं तर युथ फेस्टिवलमध्ये मला पोवाड्यामध्ये फर्स्ट प्राइज मिळाले. वा वा वा, खूपच छान. हो. तू आता सांगितलं तुला पोवाड्यामध्ये फर्स्ट प्राइज मिळालं, तर आम्हाला तुझ्याकडून पोवाडा ऐकायला नक्कीच आवडेल. हो आणि मी ज्या पोवाड्यावर फर्स्ट प्राइज मिळाला तोच गाऊन दाखवतो. नक्कीच. रयतेचा राजा शिवराया हा हे हे रयतेचा राजा शिवराया आला उधाराया दुःख साराया प्रजेचा झाला प्रतिपालक जसा अर्जुनाचा कृष्ण चालक रणनीतीचा होता मालक जी जी रणनीतीचा होता मालक जी जी जी. एका बाजूला गनिमांची येवणे सत्तेची रयतेच्या मनामध्ये प्रचंड भीती असताना दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी राजे आपला भगवा ध्वज घेऊन रयतेच्या रक्षणासाठी झटत होते. म्हणून न्याय नीती अत्याचारापासून रक्षण करणारा राजा अशी महाराजांविषयी रयतेच्या मनामध्ये हळूहळू सहानुभूतीची भावना निर्माण होऊ लागली आणि म्हणूनच न्याय नीती अत्याचारापासून रक्षण करणारा राजा अशी महाराजांविषयी रयतेच्या मनामध्ये हळूहळू सहानुभूतीची भावना निर्माण होऊ लागली. पण अशाच परिस्थितीत काय प्रसंग घडला म्हणाल तर चालता सहज मैदानी हाक निर्वाणी शिवबाच्या कानी व्याकुळत वृद्ध काप्य थरथर न्याय द्यावे म्हणे मला अगोदर सांगा काय चुकले माझे आजवर जी जी सांगा काय चुकले माझे आजवर जी जी. आणि मग राजे एक दिवशी आपल्या मुलखामध्ये फेरफटका मारत असताना एक निर्वाणी हाक त्यांच्या कानावर पडली. राज थांबा, राज थांबा. आणि ही हाक ऐकताच राजांनी घोड्याची लगाम खेचली. दौडत असलेल्या घोड्याची गती मंदावली आणि राजाने आवाजाच्या दिशेकडे मागे वळून पाहिलं तर काय साठी उलटलेला घामाघूम झालेला वृद्ध राजांकडे धावत येऊ लागला आणि बोलू लागला. राज न्याय करा, राज न्याय करा. राज कुंपणानं शेत खाल्लं, राज राखणदारानं चोरी केली, राखणदारानं चोरी केली. हो, हे वाक्य ऐकताच राजांनी त्या वृद्धाच्या खांद्याला धरून उभा केलं आणि म्हणाले, बाबा रडू नका, काय घडलंय सविस्तर सांगा आम्हाला. आणि त्यावेळी बाबा सांगतायत की त्यांच्या मुलीसोबत त्या राजाच्या पाटलांनी काय अतिप्रसंग केलाय ते बाबांनी सांगितलं. आणि मग ते राजाने ऐकताच राजाचा क्रोध अनावर झाला आणि मग राजांनी गुजर पाटलाला जी काही शिक्षा दिली त्याचा हा पोवाडा गायला होता मी आणि त्याच्यावर मला फर्स्ट प्राइज मिळाले. वा वा, खूपच छान. मस्त पोवाडा गायलास तू. आम्हाला खूप छान वाटलं ऐकून. हो बरं, मला सांग, तू आजपर्यंत केलेल्या कार्यक्रमांपैकी, म्हणजे तू आता बरेच कार्यक्रम केले असतील, हो तर त्याच्यापैकी तुझा लक्षात राहिलेला असा कुठला कार्यक्रम आहे का, किंवा एखादा किस्सा असेल तर तो आमच्यासोबत नक्की शेअर कर. जो काय आता जे सांगितलं तुम्ही की युथ फेस्टिवलमध्ये तर त्याच्यामध्ये सायकलीवर येणं जाणं तर करायचो. पण त्याच्यात आव्हाने अशी होती की काही वेळेस आमच्या प्रॅक्टिसमध्ये वादविवाद व्हायचे मुलांसोबत किंवा मतं पटायची नसायची. कोणाचं म्हणायचं की आपण असं करू तसं करू, काय किस्से असे. आणि मग त्याच्यात आमचे शिक्षक जे क्लास टीचर होते ते सांगायचे की मुलांना तुम्ही असं करा वगैरे असं. आणि त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे आम्हाला काही मिळालं ते. आणि जे लोकनाट्यामध्ये आम्हाला जे ड्रामा डिपार्टमेंटचे शिक्षक होते की गरुड सर वगैरे त्यांचंही आम्हाला चांगलं मार्गदर्शन लाभलं. आणि शुभम कोल्हे सर यांनी मला पोहण्यामध्ये ऍक्टिंग कशी असते की तो भाव कसा व्यक्त करायचा हे त्यांनी शिकवलं. आणि तो कार्यक्रम जास्त आठवतो युवक महोत्सवातील. वा वा, खूपच छान. मला सांग, संबळ वादन करताना केवळ तालच नाही तर भावनाही व्यक्त कराव्या लागतात. जसं तू आत्ता सांगितलं की तुला सरांनी सांगितलं की पोवाडा गायन करताना भावना सुद्धा व्यक्त कराव्या लागतात. तर तुला ते करताना काही अडचणी आल्यात का, किंवा मग तू ते कसं ऍडजस्ट करून घेतलं? भावना व्यक्त करायचं जसं संबळामध्ये फक्त नादच नसतो तर संबळामध्ये नादासोबत भावनाही व्यक्त केली जाते. की गाण्यास्वरूपी सांगू शकतो मी की काही गाणी ही आनंददायी राहतात त्यांना आणि काही गाणे हे भावुक करणारी राहतात. पण त्यांना संबळाचा ठेका एकच लागू शकतो.
तो एकच की धांगेकडे नागेकडे धांगेकडे नागेकडे असा जर ठेका असेल तो एकच ठेका आहे, पण ठेका एकच आहे, पण भाव वेगळा जातो. की एक आनंदी जाऊ शकतो, की जसं की हे भाव आनंदी देणारं गाणं की अंबाबाई लाड लाड ये ग काग धरीला सिराग धरीला सिराग अंबाबाई लाड लाड ये ग काग धरीला सिराग धरीला सिराग. की याच्यामध्ये भक्त विनवतो की आई तू माझ्यासाठी लाड लाडे, तू माझा राग काय धरलास. संबळ हा आनंददायी फील देतोय, पण भाव व्यक्ती काय करतो की तो की जगदंबेला बोलवण्याचा प्रयत्न करतो तो. आणि दुसरं असं की आमच्या गोंधळामध्ये की लेकीचं गाणं म्हणायला सांगतात, तर त्याच्यामध्ये ह्याच चालीचं गाणं राहतं, पण म्हणजे 100% धांगेकडे नागडे अशा ठेका राहतो, पण गाण्याचा फील की नांदाया जाती लेक येशी पतुराया बाया ग येशी वतुराया बाया कडपतुर बंधुराया येशी पतुराया बाया ग कडपतुर बंधुराया. हा फील दुःखाचा व्यक्त करतो. अशा प्रकारे तो भाव व्यक्त होतो. वा, खूपच छान. आता तू संबळ शिकतोय, पोवाडे गातोय, गोंधळ पण करतोय, तर मग पुढील काळात तुझी अजून काही स्वप्न आहेत का, किंवा अजून काही ध्येय आहे का? पुढे जाऊन तुला अजून काय करायचंय? माझे ध्येय असं आहे की ह्या संगीतामध्ये माझं तर करिअर करायचंय, पण करिअर फक्त माझंच नाही करायचं, तर माझ्या संगीतामुळे मला जी काय मागासलेली आमची जी काय कला आहे किंवा जे काही आमची संस्कृती जपणारे माणसं आहे हे पुढं आली पाहिजे. त्यांची ती कला आहे ती पुढं आली पाहिजे, माझा असा येतो. आणि ती कला फक्त आपल्या महाराष्ट्र किंवा भारतापुरतं नव्हे तर या जगभरात पसरली पाहिजे, आणि हे माझं असं ध्येय आहे. आणि ती कला मोठी व्हावी. संगीत हे फक्त महाराष्ट्रातलं किंवा भारतातले फक्त भारतापुरतंच नाही राहिलं पाहिजे, तर ते वेस्टर्न गाणारी लोक आहेत का त्यांनी आपलं संगीत गावं अशी माझी इच्छा आहे. नक्कीच नक्कीच. जे तुझे तरुण मित्र आहेत त्यांना संबळ शिकायची इच्छा असेल किंवा लोककलेमध्ये करिअर करायची इच्छा असेल, तर त्यांना तू काय संदेश देशील? माझी अशी त्यांना सांगण्याची इच्छा आहे की जर तुम्हाला संबळ शिकायचा असेल तर तुम्ही फक्त हा मोबाईलवर किंवा असा कोणतेही व्हिडिओ बघून न शिकता तुम्ही एखादा त्या कलेमधला गुरु करा, की तो तुम्हाला त्याचं खरं ज्ञान सांगेल, तुम्हाला प्रात्यक्षिक शिकेल की ही काडी अशी वाजवली जाते, हा बोल असा वाजवला जातो. म्हणजे जो तरबेज व्यक्ती आहे तो करा. आणि ती कला तुम्ही फक्त पैसे कमवण्यापुरता नका शिकू, त्या कलेद्वारे तुम्ही लोकांचं काहीतरी करशाल. कारण की हा लोककलावंत हा समाजाचा आरसा असं मानला जातो. तर ती कला शिकून तुम्ही लोकांचं भलं करण्याचे प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या पोटापुरतं किंवा पैसे कमवणं ही भावना म्हणून जर शिकत असताल तर नका शिकू. कला ही कलेद्वारे तुम्ही लोकांचं कल्याण करशाल असं काहीतरी शिका. आणि ही कला तुम्ही वेगळ्या ठिकाणी, म्हणजे काही जिथं तुम्हाला भाव नाही तिथं न करता सादर, तुम्हाला जिथं आदर मिळेल तिथं तुमचं लोक सन्मान करतील त्या ठिकाणी जाऊन ती कला सादर करा, अशी माझी इच्छा आहे तरुण पिढीला. नक्कीच नक्कीच. आता आपण इतक्या वेळ संबळ बद्दल बोलतोय, तर आम्हाला तुझ्याकडून तुझं संबळ वादन ऐकायला नक्कीच आवडेल. हो, चालेल ताई. संबळाची जर निर्मिती जर म्हणला तर असं म्हणलं जातं की आमच्यामध्ये मला जसं सांगितलंय की संबळाची उत्पत्ती ही महादेवाचा जो हातातील डमरू आहे, जेव्हा आदिमाय शक्तीला उठवायचं होतं किंवा अगर जागृत करायचं होतं, तेव्हाच महादेवाने एवढा डमरू वाजवला की त्याचे फुटला आणि त्याचे 2 भाग तयार झाले. तेव्हापासून हा संबळ निर्माण झाला. आणि संबळाचं प्रतीक जर असं मानलं जातं की हे शिवशक्तीचं प्रतीक आहे, की जे कडक भाग वाचतो त्याला शिव म्हणजे शक्तीचं रूप दिलंय, आणि जो नरम भाग वाचतो त्याला म्हणजे महादेवाचं रूप दिले. आणि अशी त्याची उत्पत्ती आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे. आता मी जो वाजवेल तो समजा मला माझ्या गुरुजींना शिकवलं, तो सोलो पारंपरिक. मी समजा आमचे गाणं चालू व्हायचं अगोदर जो वाजवतो मी त्याला सोलो संबळ असं म्हणतो आमच्या, की जो एकटा वाजवला जातो गाण्यासोबत न वाजवता. ती कला संबळाची काय कला आहे, म्हणजे संबळात काय चाले ते जे सुरुवातीचं वादन त्याला आम्ही सोलो संबळ असं म्हणतो. आणि मग गाण्यात चाली वेगळं ते मी पुढे सांगतो.
सांगितलं की सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा संबळ वाजवलं जायचं तेव्हा त्याची चाल थोडीशी वेगळी होती किंवा तेव्हा वाजवण्याची पद्धत थोडीशी वेगळी होती. पण आजकाल आपण बघतो की थोडंसं वेगळं स्वरूप त्याला आलंय. तर मग ह्या दोघींमधला डिफरन्स तू आम्हाला वाजवून दाखवू शकतो का? हो, नक्की ताई दाखवू शकतो. आता पारंपरिक बाज दाखवतो मी थोडक्यातच. तर पारंपरिक बाज असं वाजवलं जायचं आमच्यामध्ये. अशा प्रकारे आमचे जुने लोक वाजवायचे. मला त्यांच्यासारखं एवढं परफेक्ट जमलं नाही, पण अशी वाजवायची. आणि आताचं समजा आता फक्त स्पीडनं वाजवलं जातं किंवा वेगळ्या पद्धतीने वाजवलं जातात. तो बाज वाजवण्यात दाखवण्याचा प्रयत्न करतोय. खरंच अजय, तुझ्याशी झालेल्या या मनमोकळ्या संवादातून संबळ या लोकवाद्याचं महत्त्व, लोककलेची ताकद आणि युवा पिढीची जिद्द याची सुंदर ओळख झाली. आजच्या या वेगवान काळात अनेक तरुण आधुनिकतेकडे धावत असतात. तुम्ही मात्र आपल्या मातीतल्या कलेचा वारसा जपण्याचं आणि तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम करत आहात. यासाठी तुझं खूप खूप कौतुक. धन्यवाद. तुझ्या पुढील कला प्रवासासाठी रेडिओ देवगिरी परिवाराकडून तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद ताई. श्रोते हो, आजच्या या कलादर्शनमध्ये आपण युवा संबळवादक शाहीर अजय काटे याच्याशी संवाद साधला. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तोपर्यंत मी आरजे रसिका घेते तुमचा निरोप. ऐकत रहा रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा.